नमस्कार मित्रांनो, मैत्री शब्दांशी या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यशस्वी होण्यासाठी प्रेरणा हवी असते, योग्य विचार हवेत आणि कधीकधी एक चांगलं पुस्तक पुरेसं असतं. कारण पुस्तकं आपल्याला शिकवतात मोठं स्वप्न बघायला, अडचणींवर मात करायला आणि स्वतःची नवी ओळख घडवायला. तर तयार व्हा आजच्या पुस्तकातून काहीतरी नवीन शिकण्यासाठी, स्वतःला आणखी मजबूत बनवण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आजचा प्रेरणादायी प्रवास. जगात असा एक समाज आहे ज्यांच्या शब्दकोशात रिटायरमेंट किंवा निवृत्ती हा शब्दच अस्तित्वात नाही. ते लोक अगदी 100 वर्षांचे होईपर्यंत रोज सकाळी उठून अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने काम करतात. हो, आणि हे काही काल्पनिक नाहीये, हे अगदी सत्य आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण अशा एका संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत, जी आपल्या रोजच्या धावपळीत आणि ताणतणावात कुठेतरी हरवलेल्या जगण्याच्या आनंदाला पुन्हा शोधून काढायला मदत करेल. आपण इकिगाई या जगप्रसिद्ध पुस्तकावर आज एक सखोल चर्चा करत आहोत. नक्कीच. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरेलेस या लेखकांनी जपानमधील ओकिनावा बेटावर राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीचा जो प्रत्यक्ष अभ्यास केलाय ना, त्यावर हे पुस्तक आधारित आहे. आणि हो, मराठीत प्रसाद धापरे यांनी त्याचा अत्यंत सुंदर असा अनुवाद केला आहे. एक शिक्षिका आणि नेहमी वेगवेगळ्या कथा सांगणारी निवेदिका असल्यामुळे माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या वागण्याचं मी नेहमी निरीक्षण करत असते. आणि मला एक गोष्ट नेहमी जाणवते की माणसाला कधी ना कधी हा प्रश्न पडतोच की आपल्या आयुष्याला खरा अर्थ कसा मिळतो. बरोबर. म्हणजे आपण रोज सकाळी अंथरुणातून बाहेर का पडतो. मला वाटतं इकिगाईची खरी सुरुवात याच प्रश्नातून होते. अगदी बरोबर. आजची आपली ही चर्चा केवळ या पुस्तकाचा वरवरचा सारांश नसून आपण या जपानी जीवनशैलीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. इकिगाई या शब्दाचा नक्की अर्थ काय, त्याच्यामागे कोणतं शास्त्र दडलंय, हे सगळं आपण उलगडून पाहणार आहोत. हो, कारण आपण अनेकदा पाहतो की लोक स्वतःचा उद्देश किंवा पॅशन शोधण्याच्या नादात अधिकच गोंधळून जातात आणि त्याचाच एक ताण घेतात. हो ना, त्यामुळेच या संकल्पनेची शास्त्रीय आणि व्यावहारिक बाजू समजून घेणं खूप गरजेचं आहे. इकिगाईचा अगदी सरळ अर्थ सांगायचा तर सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद असा होतो. अच्छा, सतत व्यस्त राहण्यातला आनंद. हो, पण त्याचा मूळ गाभा समजण्यासाठी या पुस्तकात विक्टर फ्रँकल यांच्या लोगोथेरपीचा जो उल्लेख आलाय तो समजून घेणं आवश्यक आहे. हो, मी वाचलंय हे. ती गोष्ट खूप हादरून टाकणारी आणि तितकीच प्रेरणादायी आहे. हो ना. खरं तर फ्रँकल हे स्वतः दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी छळछावण्यांमध्ये म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये बंदिवान होते. तिथे त्यांनी खूप भयंकर अत्याचार सहन केले. पण त्या कठीण परिस्थितीत त्यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. कोणतं निरीक्षण? त्यांनी पाहिलं की जे कैदी केवळ स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करत होते किंवा निराश झाले होते, ते लवकर खचले आणि मरण पावले. पण ज्या कैद्यांकडे जगण्याचं एक ठोस कारण होतं, म्हणजे जसं युद्ध संपल्यानंतर आपल्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याची इच्छा. अगदी तेच. कुटुंबाला भेटण्याची इच्छा असेल किंवा एखादं अपूर्ण राहिलेलं संशोधनाचं काम पूर्ण करण्याची ओढ असेल, ते कैदी त्या भयानक शारीरिक आणि मानसिक छळातूनही जिवंत राहिले. बापरे, हे खरंच खूप ग्रेट आहे. म्हणजे मनाची ताकद किती मोठी असते हे यातून दिसतं. नक्कीच. यातूनच त्यांनी लोगोथेरपी विकसित केली. लोगोथेरपी माणसाला त्याच्या आयुष्याचा उद्देश किंवा अर्थ शोधायला मदत करते. जेव्हा माणसाला हे कारण सापडतं ना, तेव्हा त्याचं शरीर आणि मन कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एक वेगळीच ताकद निर्माण करतं. म्हणजे आपल्या जगण्याला अर्थ असणं ही फक्त एक तत्वज्ञानाची संकल्पना नसून ती मानवी शरीराची एक जीवशास्त्रीय गरज आहे. होय, आणि इकिगाई हे याच तत्वाचं दैनंदिन आयुष्यातील व्यावहारिक रूप आहे. क्या बात आहे. आणि मला वाटतं याच गरजेचा सर्वात उत्तम आविष्कार आपल्याला जपानच्या ओकिनावा बेटावर पाहायला मिळतो. कारण हे बेट जगातील काही मोजक्या ब्लू झोन्सपैकी एक मानलं जातं. बरोबर. ब्लू झोन म्हणजे अशी ठिकाणं जिथे लोक जगातील इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त काळ आणि अगदी निरोगी जगतात. हो, मी आकडेवारी वाचत होते. तिथे दर 1,00,000 लोकांमागे तब्बल 24.55 लोक हे 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. म्हणजे हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत प्रचंड आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामागे फक्त त्यांचे जेनुके किंवा जीन्स नाहीत, तर त्यांची इकिगाई ही जीवन पद्धती आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एका साध्या गाडीचं उदाहरण घेऊया. म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांनाही अनेकदा असंच समजावून सांगते. समजा एखाद्या गाडीचं इंजिन खूप उत्तम आहे आणि तिला योग्य दिशा मिळाली तर ती गाडी कितीही लांबचा प्रवास अगदी सहज करू शकते. हो, बरोबर आहे.
आपल्या आयुष्याच्या प्रवासात इकिगाई हे त्या गाडीचं इंजन आणि दिशा या दोन्ही गोष्टींचं काम करतं. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो जो आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. कोणता? आपल्याकडे कसं असतं, साधारण वयाच्या 60व्या वर्षी नोकरीतून निवृत्त होऊन आराम करणं हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानलं जातं. आयुष्यातील सगळी कर्तव्य संपली की रिटायर व्हायचं. मग हे ओकिनावाचे लोक निवृत्त का होत नाही? कारण त्यांच्या संस्कृतीत निवृत्ती ही संकल्पनाच मुळात चुकीची मानली गेली आहे. ओकिनावाच्या स्थानिक भाषेमध्ये रिटायरमेंट या शब्दाला पर्यायी असा कोणताही शब्दच अस्तित्वात नाहीये. खरंच शब्दच नाहीये? अजिबात नाही. त्यांच्या मते काम हे केवळ पैसे कमवण्यासाठी नसून तो समाजाशी आणि स्वतःशी जोडलेला एक अर्थपूर्ण धागा आहे. तो त्यांचा इकिगाई आहे. जर एखाद्या व्यक्तीचा इकिगाई बागकाम करणं असेल किंवा इतरांना काहीतरी नवीन शिकवणं असेल तर ती व्यक्ती केवळ वयाची 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून ते काम अचानक कसं थांबवू शकते? बरोबर आहे. काम थांबवणं म्हणजे जगण्याचा उद्देश थांबवणं अशी त्यांची ठाम धारणा असते. हे थोडं चक्रावून टाकणारे आहे, कारण आयुष्यभर काम करत राहायचं म्हटलं तर नुसती मानसिक इच्छाशक्ती असून उपयोग नाही ना. शरीरही तसं साथ द्यायला हवं. 100 वर्ष निरोगी राहून काम करण्यासाठी हे लोक स्वतःचं शरीर आणि पचनसंस्था कशी टिकवतात? इथेच त्यांच्या जीवनशैलीचं सर्वात महत्त्वाचं वैज्ञानिक रहस्य उलगडतं. आणि ते रहस्य त्यांच्या आहाराच्या एका अतिशय साध्या नियमात दडलंय, ज्याला ते हाराहची बू असं म्हणतात. हाराहाची बू म्हणजे काय? याचा सरळ अर्थ असा की फक्त 80% पोट भरेपर्यंतच जेवण करणं. अरे बापरे, आपल्याकडे तर ताटभर जेवल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही. हो ना, आपण सहसा पोट गच्च भरीपर्यंत किंवा घास अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत खातो. पण या हाराहाची भू मागे एक मोठं जीवशास्त्र आहे. जेव्हा आपण थोडं कमी खातो तेव्हा आपल्या शरीरातील कॅलरीजचं प्रमाण नियंत्रणात राहतं. म्हणजे एक प्रकारचं कॅलरी रेस्ट्रिक्शन? अगदी बरोबर. या कॅलरी रेस्ट्रिक्शनमुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर अन्न पचवण्यासाठी शरीराला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. जर आपण सतत 100% पोट भरून जेवलो तर पचनसंस्थेवर प्रचंड ताण येतो आणि पेशींचं वय वाढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. अच्छा, म्हणजे लवकर म्हातारा पण येतं. हो, यावर 80% जेवल्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते, शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि पेशींचं नुकसान टळतं. हे ऐकल्यावर मला मोबाईलच्या बॅटरीचं उदाहरण आठवते. जसे एखादा मोबाईल आपण सतत 100% चार्जिंगला लावून ठेवला तर काही काळाने त्याची बॅटरी फुगते आणि तो लवकर खराब होतो. अगदी अचूक उदाहरण दिलंत तुम्ही. तसंच आपलं पोट सतत 100% भरल्याने आपल्या शरीराच्या इंजिनवर अनावश्यक ताण येतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना लहानपणापासूनच ताटातलं सगळं संपवण्याची सवय लागलेली असते. अन्नाचा कणही उरवायचा नाही असा आपला नियम असतो. पण जापानी लोक मुद्दाम थोडे भुकेले का राहतात यामागचं विज्ञान आता अगदी स्पष्ट झालं. हो, आणि आहारासोबतच मानसिक आरोग्य कसं सांभाळलं जातं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण आजच्या जगात ताणतणाव हाच सर्वात मोठा आजार बनलाय. हो, मग त्यासाठी ते लोक काय करतात? मानसिक आरोग्यासाठी त्यांची मोई नावाची एक अत्यंत प्रभावी सामाजिक रचना आहे. मोई म्हणजे समान आवड आणि विचार असणाऱ्या मित्रांचा एक अतिशय घट्ट गट. हे लोक आयुष्यभर एकत्र राहतात, एकमेकांना आर्थिक, मानसिक आणि भावनिक आधार देतात. म्हणजे आजकालच्या या एकटेपणाच्या काळात ही मोई संकल्पना खूपच आवश्यक वाटते. अगदी. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलंय की जेव्हा माणसाला असा भक्कम भावनिक आणि आर्थिक आधार असतो तेव्हा त्याच्या शरीरातील कॉर्टिझॉल या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी लक्षणीयरित्या कमी राहते. कॉर्टिझॉल कमी राहिल्याने काय होतं? सततच्या तणावामुळे शरीरात क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजेच एक प्रकारची अंतर्गत सूज निर्माण होते, जी हृदयविकार, कॅन्सर आणि स्मरणशक्ती कमी होण्यासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते. पण मोईसारख्या गटामुळे माणसाला एक सुरक्षितेची भावना मिळते. आपलं कुणीतरी आहे ही साधी जाणीव ताणतणाव शोषून घेते आणि शरीराला आजारांपासून दूर ठेवते. म्हणजे योग्य आहार आणि भक्कम मित्रपरिवार हे त्यांच्या दीर्घायुष्याचं महत्वाचं सूत्र आहे. पण इथे बार आणखी एका गोष्टीबद्दल थोडं कुतूहल वाटतंय. काय? समजा एखाद्या माणसाला त्याचा उद्देश सापडला, तो योग्य आहार घेतोय आणि त्याचे चांगले मित्रही आहेत, पण 100 वर्ष तेच काम करताना कंटाळा कसा येत नाही? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. हो ना, कारण कोणतंही आवडीचं काम असू द्या,
कालांतराने त्यातली मजा निघून जाते असं आपण अनेकदा पाहतो. मग हे लोक रोज तितक्याच उत्साहाने कसं काम करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर एका मानसशास्त्रीय संकल्पनेत दडलंय, जिला फ्लो असं म्हणतात. फ्लो? हो, मिहाली क्सिंटमिहाली या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने हा सिद्धांत अत्यंत सविस्तरपणे मांडला आहे. फ्लो म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखाद्या कामात इतके मग्न होतो, इतके एकरूप होतो की आपल्याला आजूबाजूच्या जगाचा, वेळेचा, भुकेचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचाही पूर्ण विसर पडतो. अच्छा, म्हणजे लहानपणी आपण खेळताना जसे हरवून जायचो तसं? अगदी तसंच. ती पूर्ण एकाग्रतेची अवस्था म्हणजेच फ्लो. पण हा फ्लो गाठायचा कसा? मिहाली यांच्या मते हा फ्लो तेव्हाच निर्माण होतो जेव्हा कामातील आव्हानाची पातळी आणि व्यक्तीमधील कौशल्याची पातळी यांचा अचूक समतोल साधला जातो. म्हणजे काम खूप सोपंही नसावं आणि खूप कठीणही नसावं. बरोबर. जर काम खूप कठीण असेल आणि कौशल्य कमी असेल तर माणसाला चिंता किंवा ताण येतो. याउलट जर काम खूप सोपं असेल आणि कौशल्य जास्त असेल तर साहजिकच कंटाळा येतो. जपानी लोक आपल्या कामात हा समतोल साधण्यात अत्यंत वाकबगार असतात. पण ते कसं करतात? ते रोज स्वतःसमोर लहान लहान नवीन आव्हाने निर्माण करतात, ज्यामुळे त्यांचं काम त्यांना कायम गुंतवून ठेवतं. पण आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात, विशेषतः कॉर्पोरेट जगात, आपण मल्टीटास्किंगला खूप महत्त्व देतो. हां, खरंय. एकाच वेळी फोनवर बोलणे, ईमेल्स चेक करणे आणि दुसरं एखादं काम करणं, यालाच उत्पादकतेचं आणि हुशारीचं लक्षण मानलं जातं. मग अशा वेगाने चालणाऱ्या जगात एकाच गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करून फ्लोमध्ये जाणं आणि तरीही आजच्या जगात टिकून राहणं खरंच शक्य आहे का? हां, खूप महत्त्वाचा आणि आजच्या काळाला साजेसा प्रश्न आहे. आपल्याला सतत वाटत असतं की आपण एकाच वेळी अनेक कामं करत आहोत. पण प्रत्यक्षात मानवी मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टींवर पूर्ण लक्ष देऊच शकत नाही. म्हणजे आपण फक्त इकडून तिकडे लक्ष वळवत असतो. अगदी. तो फक्त एका कामावरून दुसऱ्या कामावर वेगाने लक्ष वळवत असतो. या कॉन्टेक्स्ट स्विचिंगमध्ये मेंदूची प्रचंड ऊर्जा वाया जाते, मानसिक थकवा येतो आणि कामाचा दर्जा घसरतो. मल्टीटास्किंग हा आजच्या जगाचा एक मोठा भ्रम आहे. खरंच, म्हणजे मल्टीटास्किंग फायद्याचं नाहीच? अजिबात नाही. याउलट एकाच कामावर लक्ष केंद्रित केल्याने म्हणजेच फ्लोमध्ये राहिल्याने मेंदू शांत राहतो आणि काम अत्यंत उच्च दर्जाचं होतं. पुस्तकात सुशी बनवणारे जपानचे जगप्रसिद्ध शेफ झिरो यांचं उत्कृष्ट उदाहरण दिलंय. हो, मी डॉक्युमेंटरी पाहिली आहे त्यांच्यावर. बरोबर ना? ते केवळ सुशी बनवतात, पण ते काम ते इतक्या एकाग्रतेने आणि फ्लोमध्ये करतात की लोक जगभरातून त्यांची सुशी खाण्यासाठी येतात. हे साध्य करण्यासाठी आपण पोमोडोरो टेक्निक वापरू शकतो. म्हणजे ते 25 मिनिटाचं तंत्र? हो, 25 मिनिटे पूर्ण एकाग्रतेने काम करणं आणि 5 मिनिटांचं ब्रेक घेणं. आणि सर्वात महत्त्वाचं, काम करत असताना मोबाईलचे नोटिफिकेशन्स पूर्णपणे बंद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने फ्लो अनुभवू शकतो. हे ऐकताना मला जाणवते की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कधीतरी हा फ्लो नक्कीच अनुभवलेला असतो. जसं माझ्या वर्गात मुलं एखादं चित्र काढत असतात, किंवा कुणी एखादं आवडतं गाणं गात असतं, किंवा अगदी शांतपणे बागकाम करताना जेव्हा वेळेचं भान राहत नाही, तोच आपला खरा इकिगाई असू शकतो. अगदी खरंय. आता ह्या सगळ्या शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय संकल्पना आपण पाहिल्या, पण या सर्व गोष्टींचा सारांश प्रत्यक्ष जीवन जगलेल्या लोकांच्या अनुभवातून कसा दिसतो? जपानमधील 100 वर्ष जगलेल्या या शतायुषी लोकांचं स्वतःचे असे काही खास अनुभव किंवा नियम पुस्तकात सांगितले आहेत का? नक्कीच. शतायुषी लोकांचे प्रत्यक्ष अनुभव हा या पुस्तकाचा एक अत्यंत प्रेरणादायी भाग आहे. उदाहरणार्थ, अलेक्झांडर इमिज या 111 वर्ष जगलेल्या एका गृहस्थांची कथा यात आहे. 111 वर्षे? बाप रे! हो, त्यांनी स्पष्ट केलंय की दीर्घायुषी होण्यासाठी फक्त जीन्स म्हणजेच जनुके महत्वाची नसतात, तर आपली जीवनशैली, आपला साधा आहार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संकटांना सामोरे जाण्याची आपली मानसिक चिवटता खूप मोठी भूमिका बजावते. मानसिक चिवटता खूप महत्वाची आहे आजच्या काळात. बरोबर. आणि दक्षिणी जपानमधील ओगिमी या लहानशा गावातील एका वृद्ध महिलेची खूप सुंदर आणि साधी कविता यामध्ये दिली आहे. काय आहे ती कविता? ती म्हणते, स्वस्थ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी सगळे पदार्थ थोडे थोडे आणि अत्यंत आनंदाने खा. रात्री लवकर निजा, सकाळी लवकर उठा आणि लगेच चालायला निघा. किती साधे नियम आहेत हे. हो ना, हे नियम ऐकायला खूपच साधे वाटतात.
यात कोणतीही गुंतागुंत नाही, पण हे साधे नियम आयुष्यभर न चुकता सातत्याने पाळणे हेच त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्याचं खरं गमक आहे. किती साधी पण आयुष्याला योग्य वळण देणारी शिकवण आहे ही. आजची ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी ठरली. आपण आता या संपूर्ण प्रवासाचा आणि पुस्तकाचा सारांश थोडक्यात समजून घेऊया. हो, नक्कीच. या पुस्तकाची मुख्य शिकवण हीच आहे की आयुष्य हे काही सोडवण्यासाठी दिलेलं कठीण कोडं नाहीये, तर ती एक भरभरून जगण्याची, अनुभवण्याची आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची गोष्ट आहे. आजच्या काळात जे लोक सतत तणावग्रस्त असतात, ज्यांना नोकरीत किंवा आयुष्यात योग्य दिशा मिळत नाहीये, त्यांच्यासाठी हे पुस्तक खरोखरच एका संजीवनीसारखं आहे. अगदी खरंय. या चर्चेतून आपण 5 मुख्य धडे शिकलो. पहिला धडा म्हणजे कधीही कार्यरत राहणं सोडू नका. निवृत्ती ही संकल्पना विसरून जा आणि कायम काहीतरी अर्थपूर्ण करत राहा. आणि दुसरं म्हणजे आहाराचा नियम. नेहमी 80%च पोट भरा, अति खाणं टाळा. बरोबर. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मोई निर्माण करा. चांगले मित्र जोडा आणि नेहमी हस्तमुख राहा. हो, आणि चौथी गोष्ट जी आजच्या काळात खूप कठीण पण आवश्यक आहे, ती म्हणजे भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून पूर्णपणे वर्तमानात जगा. अगदी बरोबर. आणि 5वा व सर्वात महत्वाचा धडा, स्वतःच्या आत लपलेला इकिगाई ओळखा आणि कोणत्याही परिस्थितीत त्याच्या मागे जा. हे 5ही धडे नेहमी लक्षात ठेवण्यासारखे आहेत. या सखोल चर्चेमुळे इकिगाई म्हणजे नक्की काय आणि ते कसं मिळवू शकतो हे खूप चांगल्या प्रकारे समजलं. होय, पण आजची ही सखोल चर्चा संभवताना मला एक नवीन आणि थोडा वेगळ्या बाजूने विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. बरं, कोणता मुद्दा? आपण नेहमी पाहतो की आजकाल आपण सर्वजण आपली पॅशन किंवा आपलं ध्येय शोधण्याच्या इतक्या आहारी गेलो आहोत की तो शोधच आता एक खूप मोठा मानसिक ताण बनला आहे. हो, हे तर अगदी खरंय. सगळ्यांनाच असं वाटतं की आपला उद्देश काहीतरी जग बदलणारा किंवा खूप महान असायला हवा. अगदी तेच. पण जर आपला इकिगाय हा काहीतरी खूप भव्य किंवा मोठं असण्यापेक्षा रोज सकाळी उठून शांतपणे आपल्या कुंडीतल्या झाडांना पाणी घालण्यासारख्या अत्यंत साध्या गोष्टीत लपलेला असेल तर? वाह, हा खूपच सुंदर विचार आहे. हो ना. आपल्या अगदी साध्या रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला खरा उद्देश लपलाय का, याचा नक्की विचार करा. हाच विचार मी सर्वांसाठी इथे सोडून जातो. नक्कीच. खूपच छान आणि विचार करायला लावणारी ही चर्चा होती. चला तर मग आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेसोबत. धन्यवाद.